पहिल्या गटाचं नाव आहे ध्रुव, दुसऱ्या गटाचं नाव आहे अग्नी, तिसऱ्या गटाचं नाव आहे अरिहंत आणि चौथ्या गटाचं नाव आहे तेजस. विद्यार्थी मित्र, की चारही जे नाव दिले आहेत ते शास्त्रज्ञांनी जसं एक ध्रुव नाव दिलेलं आहे, ते नाव भारताने बनवलेलं स्वतः स्वदेशी बनवलेलं हेलिकॉप्टरचं नाव आहे. जगातील सर्वात उंच ठिकाणी उडणारं हेलिकॉप्टर भारताने बनवलेलं आहे, म्हणून त्याला नाव ध्रुव दिलेलं आहे. दुसरा जे नाव दिसतंय तुम्हाला अग्नी. विद्यार्थी मित्रो, भारताने अग्नी 1, 2, 3, 4 आणि 5 असं हे क्षेपणास्त्र आहे. म्हणजे दिल्लीवरून जर क्षेपणास्त्र उडवण्यात आलं तर ते लंडनच्या म्हणजे इंग्लंडची राजधानी लंडन इथे जाऊन तो मारा करण्याची क्षमता या अग्नी क्षेपणास्त्रासाठी आहे. म्हणजे भारताच्या शास्त्रज्ञाने बनवलेलं हे खूप चांगलं क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर तुम्हाला नाव दिसतं आहे अरिहंत. विद्यार्थी मित्र, अरिहंत हे एक पाणबुडी आहे, त्याचे अणुऊर्जेवर चालणारे आहे आणि त्याचा की समुद्राच्या तळाशी ती लपून बसते, परंतु शत्रूचा घात करण्यासाठी ती नेहमीच अग्रेसर असते आणि म्हणूनच त्या पाणबुडीचं नाव दिलेलं आहे अरिहंत. आणि सर्वात शेवटचा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे तेजस. तेजस हे लढाऊ विमान आहे. त्याची जी गती आहे ती प्रकाशाच्या गतीपेक्षा पण जास्त आहे. भारताने स्वतः डिझाईन केलेलं 4थ्या पिढीचं हे विमान आहे. वजनाने खूप हलका आहे. तेजस आकाशामध्ये वेगाने उडतं की शत्रूला सुद्धा ते विमान पाहता येत नाही. आणि म्हणूनच विद्यार्थी मी सर्वांना विनंती करतो की भारतीय शास्त्रज्ञांनी, भारतीय वैज्ञानिकांनी या 4 गोष्टी बनवल्या, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. धन्यवाद. मी स्पर्धेला सुरुवात करतो. मी पहिला प्रश्न ध्रुव गटासाठी विचारतोय. विद्यार्थी संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पंडित डॉक्टर तुबे साहेब यांच्या जीवनावर आधारित आम्ही काही प्रश्न पहिल्यांदा विचारतो. प्राथमिक फेरीला सुरुवात करतोय. ध्रुव गटासाठीचा पहिला प्रश्न. पंडित डॉक्टर तुबे साहेब यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय कोणता होता? अस्पृश्यता आणि त्यांची मूळ. बरोबर. अस्पृश्यता आणि त्यांची मूळ. कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबे साहेब यांच्या अस्पृश्यता आणि त्याची मूळ. व्हेरी गुड. पैकीच्या पैकी गुण मिळतील. अग्नि गटासाठी कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबे साहेब यांच्या आईचे नाव बरोबर आहे. व्हेरी गुड. पैकीच्या पैकी गुण मिळतील. गेडार साहेबांच्या आईचं नाव लैजाबाई असं होतं. अरिहंत गटासाठीचा प्रश्न. कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबे साहेब यांचे पूर्ण नाव काय? बरोबर. व्हेरी गुड. तुलसीदास विठूजी गेडार. डॉक्टर तुबे गेडारांचं पूर्ण नाव आहे तुलसीदास विठूजी गेडार. व्हेरी गुड. पैकीच्या पैकी गुण. तेजस गटासाठीचा प्रश्न. डॉक्टर तुबे साहेब यांच्या अध्यापनाचा विषय कोणता होता? बरोबर आहे. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्र, डॉक्टर गेडार साहेब नागपूरला मॉरिस कॉलेजमध्ये म्हणजे आताच वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये इतिहासाचे प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 4ही गटाला इथे पैकीच्या पैकी गुण मिळतील. यानंतरचा समोरचा प्रश्न ध्रुव गटासाठी. माहिती आता घ्या. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर होमी भाभा. बरोबर. व्हेरी गुड. डॉक्टर होमी जहांगीर भाभा. उत्तर बरोबर आहे. अग्नि गटासाठीचा प्रश्न. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? बरोबर. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हटलं जातं. डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा राहिले. व्हेरी गुड. त्यानंतर अरिहंत गटाचा प्रश्न. भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचे सॅटेलाइटचे नाव काय? भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचे सॅटेलाइटचे नाव काय होते? अरिहंत गटासाठी फक्त 15 सेकंद वेळ मिळेल. सन्माननीय परीक्षकांना विनंती आहे वेळेकडे लक्ष द्या. तोपर्यंत एक सूचना आहे, त्यांना अरिहंत गटाला उत्तर येत नाहीये.
हरियन गटाला उत्तर येते. त्यानंतरचा समोरचा प्रश्न तेजस गटासाठी, हे सेंटर कुठे आहे? सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? 15 सेकंदाचा वेळ. सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? माहिती आहे उत्तर सांगा. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे त्यांनी शांतता बाळगायची आहे. वेळ संपलेली आहे. तेजस गटाला इथे उत्तर आलेलं नाहीये. त्यानंतरचा ध्रुव गटासाठीचा प्रश्न 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? कोणत्या शहरात? ध्रुव गटासाठीचा 15 सेकंदाचा वेळ लक्षात घ्या. मुंबई. उत्तर चुकलेलं आहे. अग्नि गटासाठीचा प्रश्न जॉर्जियातील बाटुमी येथे महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 जिंकून इतिहास रचणाऱ्या विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण? जॉर्जियातील बाटुमी महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी इतिहास घडवणारी भारतीय महिला कोण? उत्तर सांगा. देशमुख. उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. तिला पूर्ण नाव जरी नसेल आलं पण तरी पण मी तिचं पूर्ण नाव सांगतो. तिचं पूर्ण नाव आहे दिव्या देशमुख. आणि ही जी दिव्या आहे मला सांगताना आनंद वाटतोय की ती आपल्या नागपुरातली आहे. महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक मिळवणारी आपल्या नागपूरची ही मुलगी आहे. वय फक्त 19 वर्ष. आणि विद्यार्थी मित्र मला सांगताना आनंद वाटतोय की वयाच्या 4थ्या वर्षापासून तिने अशा पद्धतीचा एक बुद्धिबळचा क्लास लावला होता. आणि 19व्या वर्षी ती जगातील बुद्धिबळपटू म्हणून तिचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा दिव्या देशमुखसाठी जोरदार टाळ्या. यानंतर अरिहंत गटासाठीचा प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या नदीच्या काठी भरणार आहे? महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या नदीच्या काठी भरणार आहे? अरिहंत गटासाठीचा प्रश्न फक्त 15 सेकंदाचा वेळ. वेळेला खूप महत्व आहे. इथे वेळ संपलेला आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की कृपया स्टेजवरती या. प्लीज समोर या. वेळेचं बंधन आहे, लवकर या. महाराष्ट्रात दर 12 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेळा नाशिक इथे भरतो. पण कोणत्या नदीच्या काठी याचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सन्माननीय शेंडे सर येत आहेत. शेंडे सरांसाठी जोरदार आहे. धन्यवाद सर. एकदम उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्राची गंगा म्हणून ज्या नदीला गौरव केला जातो असा गोदावरी नदीच्या काठी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जातो. धन्यवाद. यानंतरचा प्रश्न आहे तेजस गटासाठी. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन सिंदूर. बरोबर आहे. व्हेरी गुड. पाकिस्तानच्या काही दहशतवादी आतंकवाद्यांनी भारतातल्या पहलगाम इथे हल्ला केला होता आणि त्याचं उत्तर भारताने दिलं. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. उत्तर इथे बरोबर आहे. इथे प्राथमिक फेरी संपलेली आहे. मी सन्माननीय परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी रिझल्ट पहिल्या फेरीसाठी क्लिअर करायचा. महात्मा फुले माध्यमिक बोर्डच्या माध्यमिक विद्यालय कडून सांस्कृतिक सोहळा
तुलसी प्रभा 2025 या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये राखीव फेरी असेल. ध्रुव गटाला मिळाले 10 गुण, अग्नि गटाला मिळाले 15 गुण, अरिहंत गटाला मिळाले 5 गुण आणि तेजस गटाला मिळाले 10 गुण. प्राथमिक फेरीमध्ये अग्निगट हा समोर आहे. अग्निगटासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना, हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच आम्ही डान्सच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तसेच 1 मिनिट सुद्धा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. तर पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी आपली तयारी लगेच करायची. हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच आम्ही बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. त्यानंतर ट्रान्सफरेबल राऊंडसाठी ध्रुव गटासाठीचा पहिला प्रश्न. तुम्हाला नाही आला तर तो प्रश्न ट्रान्सफर होईल आणि वेळ 15 सेकंद. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर इथे चुकलेलं आहे. अग्निगटाला हा प्रश्न ट्रान्सफर होतोय. तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ. तो प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर चुकलेलं आहे. अरिहंत गटासाठीचा प्रश्न. उत्तर चुकलेलं आहे. तेजस गटाला याचा मार्ग नाही मिळणार, पण टाळ्या मिळतील. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर चुकलेलं आहे. मी सन्माननीय आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडे जातोय की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील नाही विचारतोय, भारतातील या मॅडम प्लीज किसे मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा विनंती करतो की जेव्हा एवढ्या टाळ्या वाजवतात तर त्यांच्याकडे सुद्धा इथे कॅमेरा होतो. केटू कळसुबाई हे महाराष्ट्रातील आहे, पण भारतातील केटू. धन्यवाद मॅडम. उत्तर बरोबर आहे. मॅडमला या ठिकाणी गुण मिळणार नाही, पण टाळ्या नक्कीच मिळतील. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या करण्यासाठी धन्यवाद. यानंतरचा अग्निगटासाठीचा प्रश्न. माहिती हातात. भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? राज्याचं नाव सांगा. 15 सेकंदाचा वेळ आहे फक्त. पास वेळ संपली आहे. अरिहंत गटाला केरळ उत्तर बरोबर आहे. अरिहंत गटाला इथे गुण मिळणार आहे. 5 गुण मिळतील. आता अरिहंत गटासाठीचा प्रश्न माहीत हातात घ्या. भरतनाट्यम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? उत्तर इथे चुकलेलं आहे. तेजस गटाला आम्ही हा प्रश्न ट्रान्सफर करतोय. उत्तर चुकलेलं आहे. ध्रुव गट हे पण उत्तर चुकलं. तमिळनाडू. उत्तर बरोबर आहे. 3 गुण मिळतील. त्यानंतरचा प्रश्न तेजस गटासाठीला. तेजस गटासाठी सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे? 15 सेकंद. उत्तर चुकलेलं आहे. ध्रुव गट सिक्कीम राज्याची राजधानी. ध्रुव गटाला उत्तर येत नाही. अग्नि गटाला मी प्रश्न ट्रान्सफर करतोय.
त्यांना पण येत नाहीये. येत आहे? ओडिशा उत्तर चुकले आहे. ओडिशा काय राज्य आहे ना? हरियाणा गंगटोक गंगटोक उत्तर बरोबर आहे, पण इथे फुल मिळणार नाही, फक्त टाळ्या मिळतील. विद्यार्थी मित्र, टाळ्या वाजून इतकं गंभीरपणा करू नका. धन्यवाद. त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये आपण चालू करतोय ट्रान्सफरेबल राऊंड ध्रुव गटासाठी. भारताच्या उपराष्ट्रपतीचे नाव काय आहे? भारताच्या उपराष्ट्रपतीचे नाव काय आहे? पंधरा सेकंदाचा वेळ. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन उत्तर चुकलेलं आहे. अग्नि गटाला आपण प्रश्न ट्रान्सफर होईल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते. सध्याचे आपण विचारतो. अग्नि गटाला हा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, कृपया तुम्ही शांतता बाळगा. अरिहंत गटाला आम्ही प्रश्न. व्यंकय्या नायडू उत्तर चुकलेलं आहे. अरिहंत गटाला आम्ही प्रश्न. भारताच्या उपराष्ट्रपतीमध्ये कोण आहे? उपराष्ट्रपतीचं नाव सांगायचं सध्याचे. त्यांना उत्तर आलेलं नाहीये. तेजस गटाला. तेजस गट येते का उत्तर? बरोबर आहे. व्हेरी गुड. सी.पी. राधाकृष्णन. सी.पी. राधाकृष्णन. पण त्यांना गुण मिळणार नाही, फक्त टाळ्या मिळतील. त्यानंतर मग अग्नि गटाला आम्ही प्रश्न विचारतो ट्रान्सफरेबल राऊंड मधला. भारतातील महिला क्रिकेटच्या कॅप्टनचे नाव काय आहे? हरमनप्रीत कौर जोडा सांगा. हरमनप्रीत कौर हरमनप्रीत कौर. उत्तर बरोबर आहे. पैकीच्या पैकी गुण मिळतील. व्हेरी गुड. त्यानंतर हरियाणा गटासाठीचा प्रश्न. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव काय आहे? महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव काय? हरियाणा गटासाठीचा प्रश्न. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव काय आहे? पास करा. वेळ संपलेली आहे. तेजस गटाला उत्तर चुकलेलं आहे. पास करा. ध्रुव गटाने लगेच सांगा तुम्ही उत्तर. श्रीप्रकाश उत्तर चुकलेलं आहे. मी आता विद्यार्थ्यांकडे जातो. मी सन्माननीय अतुलजी कांबळे सर यांना विनंती करतो, कृपया स्टेजवर या आणि जोरदार टाळ्याने स्वागत करा कांबळे सरांचं. महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव या ठिकाणी ते सांगणार आहे. जोरदार टाळ्याने सरांचं स्वागत करायचं मी विनंती करतो. आचार्य देवव्रत. उत्तर बरोबर आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्रातील सध्याचे राज्यपाल आहेत. शेवटचा प्रश्न तेजस गटासाठीचा. भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे? भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे? जे 26वे गव्हर्नर म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. कोण आहे? तेजस गट. 15 सेकंदाचा वेळ फक्त. ते विचार करतायत, उत्तर काय मिळत नाहीये. मला असं वाटतं की कदाचित तुमच्याकडेच यावं लागेल. पास. ध्रुव गट त्यांना पण येत नाहीये. अग्निगट 3 गुण मिळत. अग्निगट शक्तिदास नाही. उत्तर चुकलेलं आहे. मी सन्माननीय सुमितजी बोरकर सर यांना विनंती करतो, कृपया स्टेजवरती या. जोरदार टाळ्याने सरांचं स्वागत करा. बरोबर आहे. व्हेरी गुड. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्र, रोज आपल्याकडे व्यवहारामध्ये आपण 50, 100, 200, 500च्या नोटा वापरतो. त्या नोटेवरती सही ज्यांची असते ते सन्माननीय संजयजी मल्होत्रा आहे. जरा नोट घ्यायचा. धन्यवाद. इथे ट्रान्सफरेबल राऊंड संपलेला आहे. मी सन्माननीय परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी गुणगान सांगायचे. प्रश्नमंजुषा या स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ध्रुव गटाला मिळाले 13 गुण, अग्नि गटाला मिळाले 45 गुण,
अरिहंत गटाला मिळाले 10 गुण आणि तेजस गटाला सुद्धा. तर दुसरा राऊंड असेल अग्निगट आघाडीवर. अग्निगट या गटामध्ये सुद्धा पुढे आहे, खूप खूप अभिनंदन. यानंतर मी सुरू करतोय बझर राऊंड. सन्माननीय नितीनजी बोधुले सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजच्या समोर यायचं. सर जे म्हणतील त्यानेच उत्तर द्यायचं. बरोबर गुणाला 10 गुण मिळतील आणि जर समजा तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर 5 गुण वजा होतील. मायनस सिस्टीम आहे. बझर राऊंड मध्ये मायनस सिस्टीम आहे. त्यामुळे तुम्ही डिसाइड करा की कोण बेंचवरती थाप मारेल. लक्षात आलंय? त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न आधी ऐकून घ्या, काही करू नका. नाहीतर ते जे गुण मिळाले ते सुद्धा गुण कमी होतील. ठीक आहे, तयार? आर यू रेडी? विद्यार्थी मित्र, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बझर राऊंडसाठी. 2025च्या महिला विश्वचषक फायनल मध्ये महिला विश्वचषक सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच म्हणून कोणाला निवडण्यात आले होते? 2025च्या महिला विश्वचषक फायनल मध्ये सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच म्हणून कोणाला निवडण्यात आले होते? शिफाली वर्मा. उत्तर बरोबर, शिफाली वर्मा. पैकीच्या पैकी गुण मिळतील. व्हेरी गुड. बझर राऊंड मध्ये त्यांनी प्रयत्न केला, उत्तर मिळालं. खूप खूप आभार. यानंतरचा समोरचा प्रश्न आहे. बझर राऊंड कुणीही उत्तर द्यायचं आहे. अयोध्येचे राम मंदिरची जी उभारणी कोणत्या नदीच्या काठावर केली गेली आहे? अयोध्येच्या राम मंदिराची उभारणी कोणत्या नदीच्या काठावर केली गेली आहे? नदीचं नाव सांगा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला आणि त्याचं भव्य मंदिराचं उद्घाटन सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं. ते जे मंदिर आहे ते मंदिर कोणत्या नदीच्या काठी आहे? येत आहे 4 पैकी एकाही गटाला. विद्यार्थी येत आहे? एकही गटाला येत नाहीये. मी सन्माननीय सर यांना आमंत्रित करतो. कृपया स्टेजवरती जोरदार टाळ्याने सरांचं स्वागत करा. सरयू नदीच्या काठावर. उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. सरांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. काही दिवसाच्या अगोदर या सुट्ट्यांमध्ये आपले सन्माननीय सचिन वाडे सर अयोध्येचा राम मंदिराचं दर्शन घेऊन आले होते. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद. यानंतरचा शेवटचा प्रश्न बझर राऊंड मधला. भारताचे 53वे व 87 सरन्यायाधीश कोण आहे? भारताचे 53वे व 87 सरन्यायाधीश कोण आहे? ध्रुवगड, अग्निगड, अरिहंत आणि तेजसगड. चला उत्तर द्या. येत आहे का? कुणाला पण येत नाही. मी सन्माननीय अतुलजी कांबळे सरांना विनंती करतो की कृपया स्टेजवरती या आणि सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. जोरदार टाळ्या. न्यायमूर्ती सूर्यकांत. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. न्यायमूर्ती सूर्यकांत वतन शर्मा असं त्यांचं पूर्ण नाव आहे. भारतातील सध्याचे 53वे न्यायाधीश म्हणून ते काम करतात. इथे बझर राऊंड संपलेला आहे. प्रश्न नंबर 6 आहे. तिसऱ्या राऊंड ध्रुव गटाला मिळाले 23 गुण,
अग्नी गटाला हरिहर गटाला 10 गुण मिळाले आणि तेजस गटाला सुद्धा 10. तर अग्नी गट पुढे अग्निगट अजूनही समोर आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर म्युझिक राऊंड आम्ही सुरू करतोय. आता प्रत्येक गटाला एक गाणं ऐकवलं जाईल किंवा एक आवाज ऐकवला जाईल. ते सुरुवातीला एक आवाज ऐकवला जाईल. तो आवाज ओळखायचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया उत्तर म्हणून मोठ्या परिश्रमाने हे सर्व विद्यार्थी स्टेजवरती आलेले आहेत. मी तुम्हाला सांगतोय, आपण एक 20 मार्काची परीक्षा घेतली. त्या 20 मार्कामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना 13 किंवा 13 पेक्षा जास्त गुण मिळाले असेच विद्यार्थी स्टेजवरती पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी विनंती करतो की त्यांनी म्युझिक प्ले करावं. पहिलं म्युझिक. The story of the Indian nation is a tale of astounding progress, a miracle of democracy, extraordinary diversity, and above all, a strong and noble people. India gives hope to all of humanity. In just 70 years, India has become an economic giant, the largest democracy ever to exist. उत्तर डोनाल्ड ट्रम्प. बरोबर आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आवाज होता. इथे ध्रुव गटाला पैकीचे पैकी गुण दिले जातात. खूप खूप धन्यवाद. यानंतर अग्नि गटाचा आवाज. Being in the present, and it's not something that I keep saying, it's something that I truly believe in, and I feel it's always important to be in the present, focus in the present, because what I'm doing in the present will have an impact on the future, and you have to be slightly ahead, you have to be slightly out of the box, but at the same time, keeping it simple is something that I say. Keep it simple, but at the same time, and that's what is something that's very important, not to throw in the towel till the result is there. Often, what we have seen in our sport out there, it happens that a few runs are needed, the wicket is flat, they have no wickets in the dressing room. And what happens is you tend to look back. अग्नि गटाने याचं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही जे आवाज ऐकताय तो आवाज कुणाचा होता? अग्नि गटाला 15 सेकंदाचा वेळ दिला जाईल. गौतम गंभीर. उत्तर चुकलेलं आहे, पण त्याने प्रयत्न चांगला केला. कोणी सांगेल तुमच्यापैकी? कृपया समोर या आणि आवाज ओळखा. सन्माननीय डॉक्टर कुबळे सर आणि आपले गुरुले सर दोघांनाही मी बोलवतोय. कृपया स्टेजवरती या. कृपया दोघेही स्टेजवरती या. जोरदार टाळ्याने सगळ्यांचं स्वागत करायचं विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, या वेळेला जे आवाज आहे सर्व इंग्लिशमध्ये, पण ज्याने परिचयाचे ओळखीचे आहे गुरुले सर या ठिकाणी येत आहेत. चहा. महेंद्रसिंग धोनी. उत्तर बरोबर आहे. महेंद्रसिंग धोनी, भारताचे माजी कॅप्टन, त्यांचा जो आवाज होता. खूप खूप धन्यवाद गुरुले सर आणि कुबळे सर, तुमचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतरचा अरियन गटासाठीचा आवाज. कृपया शांतता बाळगा. Prime Minister's dream to make India a 5 trillion economy. It also charts a roadmap towards 5 trillion economy with big thrust on creating infrastructure with a whopping 100 lakh crore investment into infrastructure. In the next 5 years, it will achieve a great growth potential. At the microeconomic level, we can see that this budget is more inclusive. देवेंद्र फडणवीस. उत्तर बरोबर आहे. अरियन गटासाठीचा हा जो आवाज होता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो आवाज होता. खूप खूप त्यांनी ओळखलेला आहे. धन्यवाद अरियन गटाला. Congratulations to you and the people of Australia on a successful G20. I'm the third head of the government
you are listening to this book. I do not know how you are doing this. सांगा उत्तर सांगा. ऐकू जर सांगा. माईक चालू आहे का? हॅलो हॅलो. By this opportunity to speak to you, I stand here as one of you, a representative of the people. इथे वेळ संपलेली आहे, तुम्ही ओळखा. बरोबर आहे, व्हेरी गुड. भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया येथे जेव्हा भेट दिलेली होती त्यावेळेला त्यांनी दिलेलं इंग्लिशमध्ये भाषण आम्ही तुमच्या पुढे प्ले केलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आम्ही इथे आवाज संपलेला आहे. आता आम्ही गाणे प्ले करतो ध्रुव गटासाठी. चित्रपटातील हे गाणं होतं. इथे पैकीच्या पैकी गुण मिळतील. अग्नी गटासाठीचा आवाज. ध्रुव गटासाठी विचारतोय अध्यक्ष संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पंडित डॉक्टर तुबे गिराम साहेब यांच्या जीवनावर आधारित आम्ही काही प्रश्न पहिल्यांदा विचारतो. प्राथमिक फेरीला सुरुवात करतोय. ध्रुव गटासाठीचा पहिला प्रश्न. पंडित डॉक्टर तुबे गिराम साहेब यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय कोणता होता? अस्पृश्यता आणि त्यांची मूळ. बरोबर. अस्पृश्यता आणि त्यांचे मूळ. कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबे गिराम साहेब यांच्या अस्पृश्यता आणि त्याचे मूळ. व्हेरी गुड. पैकीच्या पैकी गुण मिळतील. अग्नी गटासाठी कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबे गिराम साहेब यांच्या आईचे नाव वैजाबाई. बरोबर आहे, व्हेरी गुड. पैकीच्या पैकी गुण मिळतील. गिराम साहेबांच्या आईचे नाव वैजाबाई असं होतं. अरिहंत गटासाठीचा प्रश्न. कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबे गिराम साहेब यांचे पूर्ण नाव काय? बरोबर, व्हेरी गुड. तुलसीदास विठूजी गेडाव. डॉक्टर तुबे गेडावांचं पूर्ण नाव आहे तुलसीदास विठूजी गेडाव. व्हेरी गुड. पैकीच्या पैकी गुण. तेजस गटासाठीचा प्रश्न. डॉक्टर तुबे गेडाव साहेब यांच्या अध्यापनाचा विषय कोणता होता? इतिहास. बरोबर आहे, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्र, डॉक्टर गेडाव साहेब नागपूरला मॉरिस कॉलेज इथे आताच वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये इतिहासाचे प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. चारही गटाला इथे पैकीच्या पैकी गुण मिळतील. या प्रश्न की हा आवाज कुठल्या चित्रपटातील आहे? पंधरा सेकंदाचा वेळ. माईक घ्या, माईकवर उत्तर द्या. जे असेल ते फायनल उत्तर माईकवर द्या. जीनियस. उत्तर इथे चुकलेलं आहे. मी विद्यार्थ्यांकडे जातो. विद्यार्थ्यांनी कोणी पण समोर या आणि उत्तर द्या. या समोर या. व्हेरी गुड. फक्त बरोबर उत्तर द्या. तुम्हाला कोणाला येतंय का? उत्तर चुकलेलं आहे. विद्यार्थी मित्र, वॉर 2 असा ह्या चित्रपटातील नाव आहे. ऋतिक रोशन या चित्रपटामध्ये आहे. इथे अग्नी गटाला कोण मिळणार नाही. अरियन गटासाठीचा आवाज. अरियन गटाचा प्रश्न आहे की हा आवाज कुठल्या चित्रपटातील? उत्तर चुकलेलं आहे. उत्तर काय आहे? कांतारा. विद्यार्थी मित्र, 2025 मधील सर्वात जास्त चाललेला हा चित्रपट आहे.
आणि मला सांगताना इथे आनंद होतोय, आपले जे काही हिंदू मायथॉलॉजी आहे, जे काही हिंदू संस्कार आहेत, त्याच्यामध्ये या चित्रपटाची पौराणिक कथा आहे आणि लोकांना खूप चित्रपट आवडला. 1000 कोटीच्या वर या चित्रपटाने पैसे कमवलेले आहेत. असा हा प्रसिद्ध कांताराचं म्युझिक होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. मी तेजस गटासाठीचा शेवटचा आवाज. तुम्हाला गाणं ओळखायचं आहे कुठल्या चित्रपटामध्ये? माईक हातात घेऊन उत्तर द्या. 15 सेकंदाचा वेळ. धुरंधर. बरोबर आहे, धुरंधर हा चित्रपट खूप चालतोय. अक्षय खन्ना या चित्रपटामध्ये खड्याच्या भूमिकेमध्ये आहे, सध्या चालणारा धुरंधर उत्तर येथे बरोबर आहे. व्हेरी गुड. लोजिक रामनाथे ध्रुव गटाला मिळाले 43 गुण, अग्नी गटाला मिळाले 25 गुण, अरिहंत गटाला मिळाले 25 गुण आणि तेजस गटाला मिळाले 30 गुण. तर ध्रुव गट आघाडीवर आहे. आता तुम्ही माईक हातात घ्या. विद्यार्थी मित्र, प्रश्न मंजुषा या गटातील शेवटचा राऊंडला आम्ही सुरुवात करतोय. शेवटचा राऊंड आहे झटपट फेरी. मी एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त प्रश्न याला विचारेन. प्रत्येक उत्तराला 5 गुण मिळेल. जर समजा तुम्हाला उत्तर आलं नाही तर तुम्ही पास म्हणायचं आणि मी समोरचा प्रश्न विचारेन. ग्रुप ध्रुव गटासाठीचा कोणी पण उत्तर देऊ शकता. नसेल उत्तर येत तर पास म्हणा आणि समोर तयार आहात? आर रेडी? विद्यार्थी मित्र, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? बरोबर आहे, माईक चालू करा. भारताची पहिली महिला शिक्षिका? बरोबर. इंडिया गेट कोणत्या शहरात आहे? चूक. पॅरामिड हे कोणत्या देशाच्या संस्कृतीशी संबंधित आहे? पॅरामिड हे कोणत्या देशाच्या संस्कृती? बरोबर. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याचे नाव काय? ओरिसा राज्याची राजधानी कोणती? संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन. बरोबर. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? बरोबर. ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवणारा भारतीय कोण? चेकमेट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बरोबर. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? बरोबर. जगातील वेळ संपलेले. अग्निगटाने सुद्धा तयार राहायचं आहे. झटपट फेरी या स्पर्धेतील सर्वात शेवटची फेरी. त्यानंतर आम्ही लगेचच लावणी नृत्य, ग्रुप डान्स, प्रश्न मंजुषा आणि उर्वरित क्लास आम्ही आयोजित करतोय. अग्निगट तयार? आर यू रेडी? माईक बघा आपला. व्हेरी गुड. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? बरोबर. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? बरोबर. शोध कोणत्या देशात लागला? बरोबर. भारताचे राष्ट्रगान गायला किती सेकंद लागतात? बरोबर. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बरोबर. प्रसिद्ध चारमिनार कोणत्या शहरात आहे? बरोबर. मध्य प्रदेशाची राजधानीचे नाव काय? बरोबर. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित 5 स्टार हॉटेल कोणत्या शहरात आहे? बरोबर. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? बरोबर. नागपूर विद्यापीठाला कोणत्या संतांचे नाव दिले आहे? पास. कोणत्या भारतीयाला अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले आहे? पास. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? बरोबर. फिफा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बरोबर. वेळ संपलेला आहे.
अरिहंत गट आणि तयार राहायचं आहे. सुरू करू. मराठी महिन्यातील पहिला सण कोणता? मराठी महिन्यातील पहिला सण आकाडी. चूक. उत्तर प्रदेशाच्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? पास. शीख धर्माची स्थापना कोणी केली? कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. बरोबर. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? इंदिरा गांधी. चूक. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कागद बनवणारा कारखाना आहे? बल्लारशा. बरोबर. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? अजित पवार. बरोबर. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? वय किती राहतं त्यांचं? 65. चुकलं. डेसिबल ह्या एककाने काय मोजतात? डेसिबल ह्या एककाने काय मोजतात? भूकंप. चूक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. वेळ संपले. तेजस गटासाठी ना आम्ही प्रश्न विचारतोय आता. रेडी आहे? माईक हातात घ्या. म्हणून भारताचे रस्ते मंत्री कोण आहेत? तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे नाव काय? भारताचा राष्ट्रीय फळ कोणता? बरोबर. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याचे नाव काय? बरोबर. दुधाची शुद्धता व पाण्याचे प्रमाण कशाने मोजतात? चूक. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? बरोबर. व्लादिमीर पुतीन हे कोणत्या देशाचे संबंधित नाव आहे? पुतीन हे कोणत्या देशाचे संबंधित नाव आहे? बरोबर. भारताची पहिली महिला पंतप्रधान. बरोबर. 100 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? बरोबर. ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होते? चूक. जागतिक पर्यावरण दिन कोणता? 5 जून. बरोबर. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? इथे वेळ संपली आहे. विद्यार्थी मित्र, थोड्याच वेळामध्ये आपण आजच्या या गटातील जे विजेते आहेत त्यांचे नाव आम्ही घोषित करणार आहोत. जे पण विजेते होतील त्यांनी आणि उपविजेते या दोघांनी सुद्धा आपले पूर्ण नाव वडिलांच्या नावासह आणि वर्गाच्या नावासह सन्माननीय आगळे सर यांच्याकडे देण्याचे करावे. अंतिम फेरी अरिहंत गटाला मिळाले 40 गुण, तेजस गटाला मिळाले 60 गुण, ध्रुव गटाला मिळाले 78 गुण आणि अग्नि गटाला मिळाले 80 गुण. तर अग्नि गट विजेता ठरलेला आहे आणि रनरअप आहे ध्रुव गट. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. अग्निगट आणि ध्रुवगट दोघेही स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन.